कैरीचा ठेचा किंवा कैरीची चटणी बनवण्यासाठी कैरीच्या बारीक फोडी करून घेतल्या आहेत, सालासकट फोडी केल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये आल्याचे 3-4 तुकडे, हिरव्या मिरच्या 4 ते 5 टाकलेल्या आहेत, 1 चमचा जिरं, 1 चमचा गूळ आणि भरपूर कोथिंबीर, पुदिना टाकून आपण ही चटणी बनवत आहोत. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पुदिना आणि कोथिंबीरमुळे चटणीला छान रंग देखील येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे कैरीच्या चटणीला हमखास पुदिना किंवा कोथिंबीर वापरायची आहे. यामध्ये 2-3 बर्फाचे तुकडे टाकले आणि अशी जाडसर भरड ही चटणी वाटायची. खूप पेस्ट करायची नाही, नाहीतर त्याला पाणी तर सुटतं, शिवाय चवसुद्धा लागत नाही. एका छोट्या कढईमध्ये मी 2 चमचे तेल, मोहरी, हिंग आणि 2 सुक्या लाल मिरच्या टाकून ह्याला मस्त अशी चरचरीत फोडणी दिली आहे. फोडणी चटणीवर टाकून मिक्स करून घ्यायची. 15-20 दिवस ही चटणी अगदी छान राहते, पटकन होते. करून पहा. आवडल्यास लाईक करा.